पत्र पण तुम्हीच काढता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून देता, हस्तक्षेप करता. किती येड्यात काढणार जनतेला तुम्ही, किती येड्यात काढणार? आहे ना मीडिया समोर हे तर उघड. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जजमेंट प्रमाणे काम करते. सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि मग बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप नाही? काय देऊ, काय देऊ? त्या मागणीला प्रथम स्थान दिले त्यांनी. अवैध करा म्हणून लिहून ती काय म्हणतात त्याला, ती सांकेतिक भाषा आहे काहीतरी ती. खूप मंत्र्यांच्या ओळीने सांगितलंय मला, हे PS नी सांगितलंय, उपसचिवांनी सांगितलंय. ही सांकेतिक भाषा असते. एखाद्याची मागणी करायची असली आणि जवळचा जर माणूस असेल तर त्याच्यावरती असं लिहिलं जातं. लिहिणं म्हणजे या मागणीला प्रथम ग्रेड द्यायचा, प्रथम मान्यता द्यायची. एक काम तातडीनं करून घ्यायचं. करून त्वरित सरकारकडे, शासनाकडे कारवाईचा आदेश पाठवायचा, कारवाईचा दस्तऐवज प्रस्ताव पाठवायचा सांगितलंय. तुम्ही हस्तक्षेप करत नाही म्हणतात ना, म्हणजे प्रस्ताव कशाला मागितला? झक मारायला कशाला मागितला? करून प्रस्ताव शासनात सादर करा ताबडतोब, त्वरित शब्द आहे त्याच्यावर. म्हणजे कारवाई कशावर करा म्हणतात? अवैधवर. याने लिहिलं आणि त्याच्या खाली त्वरित कारवाई सांगितलंय, प्रस्ताव पाठवा. म्हणजे अवैध करून प्रस्ताव पाठवा. आणि म्हणता हस्तक्षेप करत नाही. तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर. तुला आणखीन बी बावनकुळ्या सांगतो, तू संपून जाशील, तुझ्यामुळे सगळा पक्ष संपल. आणखीन हातातून गेले नाही. तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको. तू चूक केली हे मान्य कर. फडणवीसांनी आणि शिंदेनी सुद्धा चूक मान्य करावं. ही चूक केली आमच्या दोन्ही मंत्र्यांना, आम्ही सुधारतो. एकदम सोपं होईल. आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही. लावून धरू नको. लावण्याच्या नादात मराठे तुम्हाला घरी लावते. बघा, एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजामध्ये च्या बाबतीमध्ये जे प्रमाणपत्र आहेत त्या बाबतीमध्ये काही विषय मांडतायत. ते चूक नाही आहे, त्यांची चूक नाही आहे. कारण का शेवटी मीही मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार. चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे. त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत, ते समाज हिताचे आहे. फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरत आहे ती चुकीची आहे. आपल्याला मराठा समाजाच्या मुलामुली, तरुण तरुणींचं अगर भलं करायचं असेल तर आपल्या सरकारशी योग्य संवाद ठेवून आपल्याला तो मार्ग काढणं सोपं आहे. कारण आम्हीही आमच्याही कोकणात कोण आमच्या कोकणाच्या भाषेत सांगितलं, कोण सडके आंबे असतील ज्यांच्यामुळे आमच्या मराठा समाजाचा तरुण तरुणीचं नुकसान होत असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, विषयच नाही. पण त्या निमित्ताने बावनकुळेजींबद्दल विरोधात बोलणं, त्यामुळे अन्य आमच्या प्रमुख नेत्यांबद्दल विरोधात बोलणं, त्याच्यामुळे विषय भरकटतोय. म्हणून मनोज जरांगेजींना सांगेन, मुद्दा बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अन्याय मराठा समाजाच्या मुलं मुलींवर झाला असेल तर तुमच्या खांद्याला खांदा उभं राहून नितेश राणे त्या अधिकाऱ्याच्या विरोधात भूमिका घेणं किंवा ना त्याचा कार्यक्रम करायसाठी मी तयार आहे. फक्त त्या भाषेत